आहे या स्पर्धेची आणि ओपनिंग पेअर मैदानावरती जातीय आई गावदेवी आंबेशिव संघासाठी ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होतीये। पाच षटकांची ही मॅच खरं तर पहिल्या राऊंडची ही आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच आहे। थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विलंबाने आपण आहोत याची नोंद प्रत्येकाने करून घ्या। एक वाजून 2 मिनिटांनी मॅच सुरू झाली असं मी पकडतोय। 25 मिनिटांमध्ये 5 षटक पूर्ण करणं अनिवार्य। स्पीडअप करा विनंती। नबील बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग साठी ओमकार मोरे आणि विजय कडव ही जोडी मैदानावरती दाखल आहे। राईट आर्म राऊंड द विकेट। पहिला बॉल अँगलनं मात्र इथे मात दिली आहे फलंदाजाला। पहिला बॉल गुडलेन स्पॉट वरती पडला, पडल्यानंतर मात्र विकेट किपरचा वेध बॉल घेतलाय। डॉट बॉल, पहिला बॉल डॉट आलाय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत। पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस मला वाटतं शरीरावरती बॉल आदळलाय, बॅट्समनच्या बॅट वरती आदळलाय, हा मोठा प्रश्न होता। चौकार आहे आणि 4 धावा इथे प्राप्त होतील। ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात। या ठिकाणी बॅट ऑन साइडला टर्न झाली होती आणि त्यानंतर मात्र अगदी चेहऱ्यावरती बॉल आदळला। आपण पाहिलं पॉइंट क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला। चौकार या ठिकाणी प्राप्त होईल। 4 धावा प्राप्त झाल्यात ओमकार यांच्यासाठी आणि ओमकार या 4 धावांसोबत मार्क ऑफ देखील झालेत। बॅटचा एज लागून बॉल लागला होता चेहऱ्यावरती। गोलंदाज नबील बॉलिंग ट्रॅक वरती। पुढचा बॉल यावेळेस फुलर लेनचा बॉल फटका चांगला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील। लेफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहायला एका धावेने धावफलक पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती, 5 विदाउट लॉस। ओव्हर नंबर 1 इज प्रोग्रेस। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि 5 धावा धावफलकावरती। गोलंदाज नबील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत। चला स्पीडअप करा मित्रांनो, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे। अतिरिक्त वेळ या ठिकाणी आपण खर्च करत आहात। अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे। तर रनर अलाउड नाही, हा आंतरराष्ट्रीय नियम आहे। फार पूर्वी असायचं, परंतु क्रिकेटमधून काही नियम हद्दपार करण्यात आलेत कायमस्वरूपी। 5 धावा धावफलकावरती आहेत, 5 विदाउट लॉस। कोविड पासून बॉलला खरं तर घाम तुम्हाला लावायला लागायचा, परंतु सलैवा तुम्हाला लावता यायचा नाही आणि त्याच्यामुळे बॉल रिव्हर्स स्विंग व्हायला अडचणी निर्माण व्हायच्या। परंतु यावर्षी IPL मध्ये पुन्हा एकदा सलैवा लावायला संधी मिळाली आणि मिचेल स्टार्क आणि मुकेश कुमार या 2 गोलंदाजांना त्याचा फायदा झाला। रिव्हर्स करण्यासाठी पहा 2 प्रकारे खरं तर लेदर बॉल स्विंग होत असतो आणि हवेमध्ये बॉल रिलीज झाल्यानंतर जी मूवमेंट असते त्याला स्विंग म्हणतात। तर एक असतं कन्व्हेन्शनल स्विंग आणि एक असतं रिव्हर्स स्विंग। दोन्हीमध्ये फरक काय असतो आपण चर्चा करूयात। हा बॉल तत्पूर्वी पाहूयात। प्ले अँड मिस इथे मात्र अपील झाली आहे पंजांकडे। हा बॉल डॉट असेल। कन्व्हेन्शनल स्विंग मध्ये काय होतं की ज्या दिशेने शाईन आहे त्याच्या विरुद्ध दिशेने बॉल
जात असतो, म्हणजेच तुमचं कन्व्हेन्शनल स्विंग आहे. आणि रिव्हर्स स्विंग मध्ये ज्या दिशेने शाईन आहे, शाईनच्या दिशेने बॉल मूव्ह होतो. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि तर पायामध्ये रॉड आहे फलंदाजाच्या आणि रनर खेळणं मॅन्डेटरी आहे. आणि त्यामुळे आयोजन कमिटीने एक निर्णय घेतलाय की रनर इथे दिला जावा. एसइटीज पायामध्ये रॉड आहे. परिस्थिती थोडी समजून घ्या. काही वेळा नियमांच्या विरोधामध्ये देखील आपल्याला जावं लागतं. सहा धावा धावफलकावरती, 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. जय गावदेवी आंबेशिव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण दामत संघ खेळताना पाहायला मिळतो. चला, एका षटकाचा खेळ पूर्ण झाला, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. आणि मी दामत संघाचं देखील कौतुक करेल की त्यांनी ही गोष्ट समजून घेतली. स्पोर्टमन स्पिरिट, खेळ भावना काय असते त्याचं मात्र मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. स्विंगची चर्चा सुरू होती आपली आणि पहा, बॉल हातामधून रिलीज होतो, जी हवेमध्ये मुवमेंट असते त्याला स्विंग म्हणतात. आणि लेदर बॉल सोबत किंवा टेप बॉल सोबत तुम्ही स्विंग पाहिला असेल, कारण लेदर बॉलला सीम असतं आणि टेप बॉलला टेप लावल्यामुळे एका बाजूने वेट थोडंसं त्याचं कमी होतं, एका बाजूने जास्त असतं, तो बॉल देखील स्विंग होऊ शकतो. आणि स्विंग मी तुम्हाला सांगितलं, कन्व्हेन्शनल स्विंग मध्ये ज्या दिशेनं ज्या बाजूने बॉलला शाईन आहे त्याच्या विरुद्ध दिशेने बॉल मुवमेंट करतो, हरकत करतो, त्याला आपण कन्व्हेन्शनल स्विंग म्हणतो. आणि शाईनच्या दिशेने जर बॉलने हरकत केली तर त्याला रिव्हर्स स्विंग म्हणतो. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतील, झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावांचा प्रयत्न येते आहे. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा, 8 रन्स, 8 विदाउट लॉस. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. तकी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये बॉल आहे, त्याला पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. लेंथ अगदी पुढे, आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. पिकअप शॉट, षटकार. धावफलकावरती धावा आहेत 14-14. ओमकार मोरे आणि विजय कडव ही जोडी मैदानावरती आहेत. इंजर्ड आहेत परंतु आपल्या संघासाठी योगदान देत आहेत विजय कडव. गोलंदाजी ट्रॅक वरती तकी पुन्हा एकदा दाखल झालेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 15. 15 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस तुम्ही रनर घेता आणि रनर ज्यावेळेस धावबाद होतो क्रिकेटमध्ये तर ती खूप दुर्दैवाची गोष्ट असू शकते. मी सुरेश रैना यांना रनर येताना पाहिलं. मला वाटतं VVS लक्ष्मणसाठी मे बी ते रनर आले होते. ते शेवटचं मी क्रिकेटमध्ये चित्र पाहिलं. 15 विदाउट लॉस. 15 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा धावा धावफलकावरती. 15 विदाउट लॉस. ज्यावेळेस देखील अपील झाली आहे परंतु हाईट फॅक्टर तिथे महत्वाचा होता आणि एक धाव प्राप्त होईल लेग बाईकच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 16. 16 विदाउट लॉस. 1.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 16. खरं तर क्रिकेट वेडा आपला देश आहे, भारत देश, आणि त्या माध्यमातून मात्र टेनिस बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं भारतामध्ये. 16 धावा धावफलकावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिली वेबसाईट ज्यांनी आणली ते खरं तर संतोष नाणेकर. tenniscricket.in ही वेबसाईट पहिल्यांदा टेनिस क्रिकेटमध्ये प्रचलित झाली आणि
लोकांनी अक्षरशः वेड्यात काढलं संतोष नाणेकर यांना. तो देखील किस्सा आणि ती मुलाखत संतोष नाणेकर यांची जरूर पहा. यावेळेस फुल टॉस बॉल आहे आणि बॉलला मात्र भिरकावलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल षटकार. क्रिकेट जगतामध्ये टेनिस क्रिकेट जगताला देखील ऑनलाईन पाहायला जाऊ शकतं आणि त्या माध्यमातून मात्र अनेक खेळाडूंना ओळख मिळाली स्वतःची. आणि ISPL सारखी स्पर्धा देखील आपल्याला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळाली, जिथे 1 ओव्हर कंपल्सरी टेप बॉलने तुम्हाला खेळावी लागते. त्या स्पर्धेमध्ये 22 धावा धावपलकावरती आहे. 22. यावेळेस मात्र समोर दिशेने आक्रमण केलंय. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. तीर भी शर्मा जाए इतना सीधा ये स्ट्रोक. आणखीन एक षटकार. 6 धावा. आपल्या गोरेगावात नाईट क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरेगावात. सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबात कुबेरच्या नावात. आणि योगदान उमर 11 संघाच्या नावात आयोजन केलंय साहेबात. थँक्यू. 28 विदाउट लॉस. 28 धावा धावपलकावरती. ऍक्शन रिप्ले पहा. पाठीमागच्या फटक्याचा नेत्रदीपक हा फटका होता. सरळ बॅटने प्रहार केला. अप्रतिम फटका होता. सरळ बॅटने आपण पाहिलं. बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळालं आणि बॉल मात्र षटकारासाठी गेला. 28 धावा धावपलकावरती. ज्यावेळेस tenniscricket.in ही पहिली वाहिनी सुरू झाली, असंख्य अडचणींचा सामना करावा लागला संतोष नाणेकर यांना. आणि पुण्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र प्रीमियर लीग गौंजीच्या मैदानावरती कव्हर केली, त्यावेळेस इतक्या छोट्या मुलांना तुम्ही घेऊन स्पर्धा करणार का? ज्या माणसाने IPL मला वाटतं 15 वर्ष केली होती, त्याने हा प्रश्न विचारला होता संतोष नाणेकर यांना. आणि त्याचं उत्तर त्याने तो म्हटला की मला सर 1-2 ओव्हर तुम्ही करण्याची संधी द्या आणि नंतर जर तुम्हाला काम आवडलं नाही तर काम करू देऊ नका. परंतु नंतर खूप कौतुक त्यांनी केलं. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील देखील आपले कॅमेरामॅन त्यांनी ते लेदर क्रिकेटची ती टुर्नामेंट कव्हर केली आणि एक वेगळा नावलौकिक टेनिस क्रिकेटला मिळाला. आणि त्यानंतर ISPL सारखी स्पर्धा खरं तर टेनिस खेळाडूंसाठी झालेली आपण पाहिली आहे. 28 धावा धावपलकावरती आहे. 28 विदाउट लॉस. 8 बॉलमध्ये 22 धावा या ठिकाणी बनवल्यात. 4 बॉलमध्ये 5 धावेंवरती ओमकार नावाद आहेत आणि 8 मध्ये 22 विजय यांनी बनवल्यात. 28 धावा धावपलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती नबील पुन्हा एकदा दाखल झाले, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. बॉलिंग ट्रॅक वरती नबील. 28 धावा धावपलकावरती. खरं तर टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला वाव मिळतो, कारण दादाजी कोंडदेव ठाण्याचं मैदान आहे तिथे मात्र ही ISPL सारखी स्पर्धा होते आणि टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना देखील मोठे पैसे त्या ठिकाणी मिळत असतात. यावेळेस ऑन साइडला फटका आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 29. 29 धावा धावपलकावरती. 29 विदाउट लॉस. आणि सचिन रमेश तेंडुलकर याने देखील खरं तर त्या स्पर्धेसाठी विशेष मोलाचं योगदान दिलं आहे ISPL साठी. आणि त्यांच्या योगदानानं खरं तर ती स्पर्धा 2 पर्व गेली यशस्वी आपल्याला पाहायला मिळाली. 29 धावा धावपलकावरती आहे. 29. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. नबील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल ते करू इच्छित आहेत आणि मिडविकेट अगदी तुम्हाला स्ट्रेट आता पाहायला मिळेल. नबील बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅक फुटला जात असताना आपण पाहतोय फटका तगडा आहे, परंतु डीप मध्ये प्रोडक्शन. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फेकी थोडीशी जर वेगाने आली असती तर परिणाम वेगळा असता. फेकी थोडीशी लूज झाली आहे. इथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती आहेत. 31 विदाउट लॉस. ठाणे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना मात्र तिथे खेळण्याची संधी मिळाली ISPL मध्ये.
ज्यावेळेस धावून दिले हा बॉल वाईड, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. 32 रन्स, 32 विदाऊट लॉस. आणि टेनिस क्रिकेट विश्वाने अनेक सारे खेळाडू, खरं तर प्रवीण तांब्यांचं उदाहरण मी मगाशी देखील दिलं काहीतरी कारणास्तव, परंतु प्रवीण तांबे देखील अगदी टेनिस बॉलचे खेळाडू होते. आणि ज्यावेळेस आणखी एक बॉल डॉट इथे पाहायला मिळेल. आणि प्रवीण तांबे यांनी ज्यावेळेस IPL खेळली त्यावेळेस त्यांना एक प्रश्न विचारला गेला की तुम्हाला या लेवलवरती खेळताना भीती वाटत नाहीत का? तर त्याने सांगितलं की मी टेनिस क्रिकेट इतका खेळलोय की मला या लेवलवरती बिलकुल भीती वाटत नाही, कारण परिपूर्ण ते झाले होते ज्यावेळेस ते IPL खेळले. आणि त्यांच्या टीमचे जे मला वाटतं मेंटर होते राहुल द्रविड, त्यांच्यापेक्षा वयाने ते मोठे असताना त्याने डेब्यू केला होता IPL मध्ये. ही देखील विशेष गोष्ट. 32 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील चांगला फटका लॉंग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आहे. एकच धाव प्राप्त होईल. आणि इथे फलंदाज धावबाज झालेत. आणि जे खेळाडू इंजर्ड होते तेच आता माघारी परततील. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील क्रमांक 3 वरती. साऱ्यांना ठाव रायगड जिल्ह्यात गाजतंय नाव, चषक आमचा साऱ्यांना ठाव. जमलन सारे मैदानावर, जागवून ठेवलाय सारा गाव. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती दाखल झालेत. 33 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकांचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नबील. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे मात्र आरामात पूर्ण होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35. 35 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 35 धावा धावफलकावरती. टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडू, निरंजन सावंत आपल्याकडे आहेत, फिरोज खान आहेत, बाळा माने सर आहेत. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर हे सगळे खेळाडू आहेत. खर तर मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधून चंद्रा शिंदे हे एक नाव खूप महत्वाचं होतं, ज्यांनी पहिल्या वेबसाईट साठी संतोष नाणेकर यांना खूप मोलाची मदत केली. 35 धावा धावफलकावरती आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल. ज्यावेळेस फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, आणि बॉल गेलाय काऊ फेजला सीमारेषच्या पलीकडे. फुलर लेनचा बॉल, त्याला फ्लिक केलाय. धावा मिळतील 4 चौकार. झाला 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. आणि ही 5 षटकांची मॅच आहे, कारण पहिल्या राऊंडची ही शेवटची मॅच आहे. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावफलकावरती धावा आहेत 39. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक. आणि पुन्हा एकदा संधी देऊयात डीजे मास्टरला.
लॉस ऑफ द 1 विकेट. आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये काही वाहिनी अतिशय नावदित आहेत. त्याच्यापैकीच एक आपली ओमसाई mtclive.in त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीचं टेलिकास्ट त्यांचा देखील आहे, प्रत्येक बॉलचा रिप्ले देणं असेल किंवा मग प्रत्येक बॉल कॅमेरामॅन शेवटपर्यंत फॉलो करतात. कॅमेरामॅनचं देखील कौतुक मी करेल. अतिशय चांगलं काम तुमच्या माध्यमातून देखील केलं जाते आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ही देखील एक अग्र नामांकित वाहिनी आहे. त्यांचं देखील काम खूप सुरेख आहे. 39 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 39 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. 4 ओव्हर विल बी प्रोग्रेस नाव. चला विनंती, थोडीशी घाई करा मित्रांनो, अतिरिक्त वेळ या ठिकाणी घेऊ नका. 1:02 पहिला बॉल पडला होता. ज्यावेळेस अप्रतिम फटका आहे, शॉर्ट आर्म जाब आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. धावा मिळतील 4. चौकार. आदर्श 11 वांगणी बी आणि वांगणी दिलीप दोनही संघाचे संघनायक. विनंती, आपण टॉस साठी या. आदर्श 11 वांगणी बी आणि वांगणी दिलीप, both the captain please come for the toss immediately. ज्यावेळेस फलंदाज क्लीन बोर्ड, चौकाराचं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलंय आणि आता पलटवार देखील करतायत. फलंदाजाला तरी पराजित केलंय. विकेट. मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. 43 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे रेहान बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र विकेट किपर बीट झालेत. फायलिंगचे क्षेत्ररक्षक देखील बीट झालेत. 22चा हा चौकार आहे. 4 धावा. (47) loss of the 2 wicket. 3 deliveries remaining in this 4th over. पुढचा बॉल शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये धावबाद होऊ शकतात फलंदाज, परंतु आणि इथे LBW आउट झालेत. विकेट. ट्रॅक वरती आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रेहान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस 4th ओव्हर. सुमित मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. रेहान पुनरागमनाचं षटक या ठिकाणी टाकतायत आणि यावेळेस देखील शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 48 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओमकार नाबाद आहेत. 7 बॉलमध्ये 12 धावा त्यांनी बनवल्यात
आणि सुमित यांनी एक बॉल मध्ये एका धावेवरती देखील नाबाद आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक षटक क्रमांक 4 मधला. 1 डिलिव्हरी इज रिमेनिंग इन दिस ओव्हर. चला विनंती, थोडीशी घाई करा, स्पीडअप करणं गरजेचं आहे. दोन्ही टीम आपण सहकार्य करा ही विनंती आहे. आपण विलंबाने आहोत त्याची नोंद प्रत्येकाने करून घ्या. ज्यावेळेस स्लेडिंग एज आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट किपरनं झेल टिपलाय. आणखी एक सफलता. रेहान यांनी 3 सफलता अर्जित केल्यात केवळ 5 धावा खर्च करत असताना. षटक क्रमांक खरं तर 4 मध्ये खूप चांगली गोलंदाजी रेहान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 सफलता आणि केवळ 5 धावा या ठिकाणी खर्च केला. त्याशिवाय यांचा सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलेला झेल आपण पाहिला आणि आता धाव फलकावरती धावा आहेत 48. लॉस ऑफ द 4 विकेट. एक षटक बाकी आहे, थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम दामत अफान, आपल्याला विनंती, आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 1:26 झालेले आहेत घड्याळामध्ये. चला ऑलरेडी जो पार टाइम होता तो संपलेला आहे. आपण थोडीशी घाई करा ही विनंती आहे. 4 षटकांसाठी ऑलमोस्ट 25 मिनिटं या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी लागलेले आहेत. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. रहमान बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 5 साठी रहमान बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. .48 लॉस ऑफ दी 4 विकेट आणि बॅटिंग साठी नरेश मैदानावरती दाखल झालेत. प्ले अँड मिस डॉट डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आलाय. सुमित स्ट्राइक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. अपील झाली आहे डाऊन द लेग आणि हा बॉल वाईड असेल. पुढचा बॉल यावेळेस बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही आणि एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव सफलतापूर्वक पूर्ण देखील होईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. यावेळेस लॉफ्ट तर केलाय हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील. झेल टिपताय आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. जिये तो जिये. दाखल झालेत. 48 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. या खेळाच्या परिवारामधले 3 बॉल शिल्लक आहेत. 48 लॉस ऑफ द 5 विकेट. 48 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटचे 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. पूर्वार्धामधले रहमान बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहेत अंतिम षटकामध्ये. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 49.
49 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रहमान बॉलिंग ट्रॅक वरती तामद अफान संघाने त्यांच्या विरोधामध्ये जय गावदेवी अंबेशिव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आहे. ज्यावेळेस अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेलाय आणि इथे धावा मिळतील 4. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. आमच्याकडून डिजिटल स्कोरिंग मध्ये चुकल्या होत्या, अतिरिक्त झाल्या होत्या, त्या आम्ही मायनस केल्यात. बॅकफुटला जात असताना फटका चांगला आहे आणि बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला ट्रॅव्हल झालाय. एस आपण चेक करूयात, थोडीशी शांतता राखा. 2 धावेंचा फॉल्ट होता. चेक करू, आपण चेक करू, टेन्शन घेऊ नका. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय आणि धावफलक पुढे जाते. 57 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 57 लॉस ऑफ द 5 विकेट. लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग इन दिस ओव्हर. दिस इज द लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस. ज्यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपतील. आली आहे सफलता, फलंदाज बाद. प्रत्येक ओव्हर बाय ओव्हर आपण चेक करूयात. सर, ट्रेनिंग डन. डाग सुकले नाहीत तर डन नाही. सुकलेले डाग आता ट्रेनिंग डन. आणि या सुकलेल्या डागांसाठी आहे नवीन सर्फ एक्सेल मॅटिक लिक्विड, ज्यात आहे एसपीपी टेक्नॉलॉजी, जी काढते चिवट सुकलेले डाग मशीन मध्ये. If festive glow is what you're looking for round the year, use Joy Upton face wash with the goodness of haldi, chandan. चला विनंती असेल टॉससाठी आदर्श 11 वांगणी बी आणि वांगणी या दोन टीम मध्ये सामना असेल. सामना 4 षटकांचे असतील. या पुढील दोन्ही सामने हे 4 षटकांचे असतील.
टार्गेट धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. आदर्श 11 वांगणी बी आणि वांगणी. चला संघनायक या टॉस साठी आपण टॉस संपन्न करूयात. सन्माननीय फैसल सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका बाजूने MLA, एका बाजूने MLA आणि एका बाजूने आमदार चषक. ओके क्लिअर. MLA आणि आमदार चषक. ओके लाऊडली कॉल करायचा, मोठ्याने आवाज द्यायचा. चला कोण देते. साठ धाव बनवायचे आहेत दोन्ही संघांना. आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आंबे शिवानी दामत या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज तक्की आणि नबील ही जोडी आहे. गोलंदाज तेजस. पहिला चेंडू रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पहिला चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. समोरून हा चेंडू भरपूर उचली घेतलेला आहे आणि पहिला चेंडू आला डॉट बॉल. 12.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत दामत या टीमला. आंबे शिवानी दामत या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. बघा या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. बॅटची कडा आहे क्षेत्ररक्षक. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज तक्कीचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का दामत या टीमला. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल. त्यानंतर विकेट मिळवली आहे गोलंदाज तेजसने. न्यू बॅट्समन यासिर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये दामत या टीमला. दामत म्हटलं तर आमचे शाबाज चाचा बुबेरे यांची सासूरवाडी आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये आहे. गोलंदाज तेजस राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आहे
तेजसच्या गोलंदाजीमध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. या षटकामध्ये तेजसने सलगचा आलाय तिसरा डॉट बॉल, त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे. तेजसने 60 धावा डिफेंड करायच्या आहेत आंबेशिव या टीमला, कारण की आज खऱ्या अर्थाने रेग्युलर हाफ मधून जे 3 सामने झालेत ते तिन्ही सामने वांगणी संघाने जिंकलेत. आदर्श 11 वांगणी बी, वांगणी दिलीप यांचा संघ आणि SP 11 वांगणी. क्या बात आहे. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता, अतिरिक्त बाउन्स आणि येत्या डॉट बॉल. सलग 4 चेंडू येत्या डॉट. 60 धावा डिफेंड करायच्या आहेत आंबेशिव या टीमला, 60 धावा बनवायचे आहेत दामत या टीमला. आणि सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, कारण की आतापर्यंत एकही धावफलकावरती नाहीये आणि एक विकेट देखील गमावलाय दामत या संघाने. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. जणू का या फटकेचे चटके लागले असतील. थर्डमॅन सीमा पार. हा येतोय चौकार. चौकार येतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं 2 पायांच्या मधून हा चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नरेश होते शॉट थर्डमॅनला, ज्यांनी एक झेल देखील पकडलाय या मॅच मध्ये. ओमकार थोडेसे नाराज आहेत, कारण की हा चेंडू अडवायला पाहिजे होता, परंतु तसं काही झालं नाहीये आणि हा चौकार येतोय. तेजस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईकिंगला फलंदाज यासीर. बॅकपुडला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका सीमारेषेच्या बाहेर. सलगचा येतोय हा दुसरा चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 8, 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 52. तो मच डीजे मास्टर, विनंती आहे लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण की यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामधील 2 सामने 4-4 षटकांचे असतील आणि क्वालिफाईंग मॅच ही 3 ओव्हरची असेल. गोलंदाज आहेत मनोहर. या दुसऱ्या षटकामध्ये येते स्ट्राईकिंगला फलंदाज नबील. फुल टॉस चेंडू आहे, लाईन पूर्णपणे मिस केली आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9. नबील आणि यासीरला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. यासीरने सलग 2 चौकार देखील लगावलेत या इनिंग मध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
सुरुवात दमदार झाली आहे कारण की 60 धाव बनवायचे आहेत दामत या टीमला आणि आतापर्यंत 3 चौकार आपण पाहतोय. 2 चौकार लगावलेत यासीरने आणि नबीलने देखील 1 चौकार लगावलाय. एक चांगली पार्टनरशिप बनवताना आपण पाहतोय कारण की 0 वरती नक्कीच बाद झाले होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र स्टान्स बदलला होता त्यामुळे हा चेंडू वाईट चेंडू घोषित करू शकत नाहीयेत. सेन्सिबल गोलंदाजी मनोहरने केली आहे. फुल टॉस चेंडू होता परंतु स्टान्स चेंज केला. स्विच हिटचा पवित्रा घेतला होता आणि येत्या डॉट बॉल. धावसंख्या क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. लोअर फुलटॉस चेंडू आहे. बॅटच्या आतली कडा चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगला. 1 धाव पूर्ण होते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 14 चांगलं कमबॅक मनोहर करतायत. या षटकामध्ये ज्या मनोहरने वाईड आणि चौकाराने सुरुवात केली होती त्यानंतर अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आंबेशिव आणि दामत या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. अपील करतात आणि अपील उचलून धरलीये. विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. यासीर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन रेहान येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. चांगलं कमबॅक मनोहरने केलंय या षटकामध्ये कारण की एका चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 4 चेंडू हाताळलेत आणि 1 विकेट घेतलाय आणि 1च धाव खर्च केली आहे. एकंदरीत 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये. 6 धावा खर्च करतोय मनोहर. 1 विकेट मिळवली आहे. फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. फ्लॅट स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय रेहानच्या बॅट मधून आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. धावसंख्या 20 आहे. 20. 18 चेंडू 40 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी दामत या संघाला आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत तेजस. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील हे 3रं षटक सेकंड स्पेल मध्ये येतोय. तेजस स्ट्राइक इनला फलंदाज नबील आहेत. नबील आणि रेहान ही जोडी. रेहानने षटकाराने आगाज केलाय तर नबीलने 1 चौकार देखील लगावला होता. 18 चेंडू 40 धाव बनवायचे आहेत. दामत
अपील आणि अपील उचलून धरले. फलंदाज झाल्या बाद. नबील बॅक टू द पविलियन. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन कॅप्टन येतोय अफान, ज्याच्या नावाने हा दामद संघ ओळखला जातो. अफान यांचा हा संघ आहे आणि तेच येतात बॅटिंग करण्यासाठी. एक विस्फोटक फलंदाज आहे. कॅप्टनला कॅप्टन इनिंग खेळावी लागेल, कारण की इथून 40 धावा बनवायचे आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तेजस आणि पहिल्या चेंडूवरती अफानला देखील माघारी परतावं लागेल. सलग 2 विकेट घेतलेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तेजस. हॅट्रिक बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने तेजस. स्ट्राइक इनला फलंदाज अमान. हॅट्रिक बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल दामद या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल आंबेशिव या टीम साठी, कारण की येणारे 15 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 15 चेंडू बनवायच्या धावा 40. या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण केलंय आंबेशिव या संघाने. डेट चेंडू पंच घोषित करतायत. थोडासा रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय तेजसला. अमन आणि रेहान ही जोडी आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. या स्पर्धेचं सुरू आहे. आजची ही दुसरी रात्र आहे. प्रचंड वेग आहे. अपील केली होती LBW ची आणि अपीलला फेटाळली. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. मिळते अवांतर धावन धावसंख्या 1 पुढे जाईल 21. जिंकण्यासाठी अजूनही 39 धाव बनवायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू बनवायच्या धावा 39 या मॅच मध्ये. नक्कीच पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. मजबूत पकड देखील निर्माण केली. आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती आंबेशिव या संघाने. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. हाफ ट्रॅकर स्ट्रेट बॅटने खेळतायत. डीप मध्ये स्क्रीन समोर हा चेंडू फील्ड होतोय आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 22. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये, या षटकामध्ये. दामद या टीमला, दामद संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. 38 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
मॅच विनिंग गोलंदाजी तेजस करतायत या षटकामध्ये. पुन्हा एकदा अपील केली होती. हाईट फॅक्टर सांगतायत फिरोज खान सर आणि नॉट आउटचा इशारा येतोय फिरोज खान सर आणि नक्कीच बाळा सर आपण पाहतोय हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आणि आमचे टीव्ही अंपायर निरंजनजी सावंत सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 22. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 38. तीस धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. गोलंदाज मयूर. शाबाज चाचा थोडेसे नाराज आहेत कारण की त्यांच्या सासरवाडीचा संघ होता आणि तो संघ थोडासा बॅकफूट वरती येतोय या मॅच मध्ये. परंतु क्रिकेट आहे, सामना अजूनही संपला नाहीये, त्यासाठी प्रयत्न चाचा करावे लागतील दामत या टीमला कारण की 12 चेंडू 38 ची गरज आहे. गोलंदाज मयूर. हाफ ट्रॅकर आहे आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू आलाय वाईट बॉल. 12 चेंडू शिल्लक. 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आमदार चषक आपण पाहतोय. आजची ही दुसरी रात्र आहे आणि सामना क्रमांक 6 सुरू आहे. अपील करतायत आणि पिचिंग आउटसाइड ऑफ आहे सांगत असताना पंच बाळा सर लेग बाईचा इशारा येतोय. मिनिट 1 धाव. धावसंख्या 74. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मोठे फटके मारावे लागतील दामत या टीमला कारण की आता मात्र समीकरण कठीण होत चाललंय. बॅटच्या आतली कडा आहे. येस्टॅनच्या पाठीमागे विकेट किपरने चांगली फिल्डिंग केली आहे आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली कामगिरी गोलंदाज करतायत. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी होते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये कारण की 9 चेंडू शिल्लक आणि 36 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये तेजस येत आहेत. फार वेगाने चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. 8 चेंडू आणि 35 धावा बनवायच्या आहेत. आंबेशिव या टीमच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी होती. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बटन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. दामत संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे धाव 35.
फलंदाजाने अपील केली होती. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 25. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 6च्या 6 षटकार मारावे लागतील दामत या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला आंबे शिवसंघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे त्वरितच, कारण की 6 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज सुमित या अंतिम षटकामध्ये येत आहेत. मनोज देशमुख इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. वांगणी दिलीप आणि आदर्श 11 वांगणी बी. 4 संघांतून 3 संघ तर वांगणीचे आहेत. बॅकच्या आतली कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण. पायाने हा चेंडू अडवलाय आणि फलंदाज बाद होतोय. पाच चेंडू शिल्लक आहेत. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स आणि आलाय हा डॉट बॉल. 4 चेंडू आणि 34ची गरज आहे या मॅच मध्ये. लॉफ्टेड इट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. आजच्या रात्रीमध्ये सर्वात हा लांब षटकार लगावलाय फलंदाज रेहानने. 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक पुल करतायत. पुल अँड सक्सेसफुल. चेंडू झालाय गुल. षटकार. धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रेहानने 2 षटकार नक्कीच लगावलेत, परंतु हे षटकार आधी यायला हवे होते. सामन्याचं समीकरण थोडस वेगळं असतं, परंतु सामना अजूनही संपला नाही. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. 2 चेंडू 21ची गरज. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर तेजस आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग केली. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. 1 चेंडू शिल्लक. 20 धाव बनवायच्या आहेत. आणि अंतिम चेंडूवरती देखील हा षटकार येतोय. आणि बघा सेलिब्रेशन बॅट्समनने केलंय. सामना जरी पराभूत झाले असतील तरी देखील आमिरने आनंद व्यक्त केलाय, कारण की षटकार लगावलाय नक्कीच अंतिम चेंडूवरती. आणि अवघ्या 14 धावांनी 13 धावांनी हा सामना जिंकलेला आहे आंबेशिव या टीमने. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. आमिरने नक्कीच हा षटकार लगावला. चला शेक हँड करायचा आहे. विनंती असेल दामत संघ आणि आंबेशिव संघ. आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.